मर्यादित ठेवून तिचे शोषण केले जाते. तिला स्वतःच्या पायावर उभे राहू दिले जात नाही. आजही आपल्या गोठ्यात गाय, म्हैस, बकरी जन्माला आल्यावर आपल्याला खूप आनंद होतो. पण तेच मुलगी जन्माला आल्यावर म्हणतात मुलगा हवा होता. असे का म्हटले जाते? आजही नववधूला आशीर्वाद देताना ज्येष्ठ मंडळी अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. त्याच्या पलीकडे अष्टपुत्री सौभाग्यवती भव असा आशीर्वाद का दिला जात नाही? ही आपली मानसिकता. आजही स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून एका लेखकाने म्हटले आहे, कसे उमलतील रे फुलं अशा काळा तोडल्यावर, कसे उमलतील रे फुलं अशा काळा तोडल्यावर, कसा पेटेल रे दिवा अशा पंत्या फोडल्यावर, कसा पेटेल रे दिवा अशा पंत्या फोडल्यावर. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपले काम यशस्वीरित्या पार पाडते. आई, बहीण, पत्नी, मुलगी, सून अशा अनेक भूमिका ती एकाच आयुष्यात निभावते व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत ती स्वतःच जगायचं विसरून जाते. राणी लक्ष्मीबाई पासून ते सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी अशा अनेक स्त्रियांनी आपल्या देशासाठी योगदान दिले आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्त्रियांचा मोठा वाटा आहे. ती प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. म्हणून तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की बेभान झालेल्या माणसा एकदा माणूस होऊन बघ, बेभान झालेला माणसा एकदा माणूस होऊन बघ, खूप गाजवला पुरुषी हक्क एकदा स्त्री होऊन बघ, एकदा स्त्री होऊन बघ. धन्यवाद.